ढाबा स्टाईल आपली अंडा करी रेडी आहे। तर पहा किती सुरेख झाला आहे, टेक्स्चर पहा व्यवस्थित झाली आहे। मसाला आणि करीमध्ये एवढाच फरक आहे की मसाला हा थोडासा जास्त थिक असतो आणि करी थोडीशी पातळ असते, एवढाच फरक असतो। ढाबा स्टाईल आहे त्याच्यामुळे पहा किती सुरेख झाले आहे। तर नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पहा किती सुरेख झालेली आहे। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर नॉनव्हेजचा आणखी एक प्रकार आपण आता पाहणार आहोत। आपण आज अंडा करी पाहणार आहोत। अंडा करीची ऑलरेडी एक रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, पण ती गावरान अंडा करी आहे। आज आपण ढाबा स्टाईल अंडा करी पाहणार आहोत। खूप पटकन होते, इझी होते आणि घरात असलेल्या साहित्यात होते, त्यामुळे चला तर मग सुरुवात करूया। तर ढाबा स्टाईल अंडा करी बनवण्यासाठी आपण इथं अंडे घेतलेत। आपण 3 जणांसाठी बनवतोय त्याच्यामुळे मी 6 अंडे घेतलेत। त्याच्यानंतर आपण मसाले आणि बाकीचं साहित्य पाहतोय। तर आपण मसाल्यामध्ये काय काय घेतोय, तर लाल तिखट घेतोय, इथं हळद घेतोय, कसुरी मेथी घेतोय, अद्रक लसूणची पेस्ट घेतोय 1 चमचा, कांदा घेतोय 3 मीडियम साईजचे 3 कांदे घ्यायचे। 3 माणसांसाठी बनवत असाल तर एक मोठा टमॅटो किंवा 2 मीडियम साईजचे टमॅटो प्युरी करून घेतले, अख्खे घेतले तरी चालतील, म्हणजे कट करून घेतले तरी चालतील। आणि ह्या व्यतिरिक्त आपल्याला कोणते कोणते मसाले लागणार आहेत ते पाहणार आहोत आपण। तर या व्यतिरिक्त खडे मसाले आपल्याला 1 तमालपत्र, 8-9 मिरी लागणार आहे। इथं 3च दिसतं, ते माझे खाली पडलेत। तर 8 मिरी घ्यायचे, 3 लवंगा इनफ आहेत। गरज वाटलं जरासं स्वीटनेस असावं असं वाटत असेल तर 1 हिरवी वेलची जी आपण स्वीटमध्ये टाकतो ती घ्यायची, आणि नको असेल तर स्किप केलं तरी चालतील। किंवा हे ड्रॉप करून गरम मसाला डायरेक्ट रेडीमेड गरम मसाला ग्रेव्हीमध्ये ॲड केला, जेव्हा तुम्ही मसाला फ्राय करता त्या टायमाला ॲड केला तरी चालेल। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी दही सांगायचे राहिलेले होते, तर दहीसुद्धा आपल्याला लागणार आहे। आता अंड्याला आधी जरासं लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून कोटिंग करून ठेवूया 1-10 मिनिटासाठी तरी कमीत कमी, जेणेकरून थोडंसं त्याला फ्लेवर यावा। या व्यतिरिक्त तुम्ही लाल मिरची पावडर ऐवजी अंडा करी मसाला जे बाजारात मिळतो तो टाकून कोटिंग केलं तरी चालेल, काही हरकत नाही। तर मीठ ॲड केलं, थोडंच ॲड करायचं, नाहीतर मीठ जास्त होईल। त्याच्यानंतरून आपण हळद थोडी ॲड करतो आणि त्याच्यानंतरून लाल तिखट थोडंसं। या सगळ्या गोष्टी कोट करून ठेवायच्या व्यवस्थित। ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने मिक्स करायच्या। ॲटोमॅटिक याला सगळं साहित्य लागतं। आणि परत हवं असेल तर तुम्ही तेलात थोडंसं, मी सुद्धा तेलात थोडंसं करून घेणार आहे, तेलात तुम्हाला परतून घ्यायचे 1 ते 2 सेकंद। नाही घेतले असेच टाकले तरी काही हरकत नाही। तर इथं मी तेल घेतलं, व्यवस्थित गरम करून घ्यायचं। तेल थोडंसं जास्त घ्यायचं, ढाबा स्टाईल आहे त्याच्यामुळे थोडंसं तेल जास्त घ्यायचं। तर तेल व्यवस्थित गरम झाल्यावर खडे मसाले आपले टाकून घ्यायचे जे आपल्या हवेत ते। तर खडे मसाले व्यवस्थित तडतडले की मी कांदा ॲड करून घेते। तर मी इथं 3 मीडियम साईजचे कांदे आपण घेतोय। कांदा व्यवस्थित ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला परतायचं, एवढं लक्षात ठेवा। कांदा कंटिन्युअसली परतत राहायचं आहे, आपल्याला ब्राऊन करायचं आहे पूर्ण। कांदा व्यवस्थित परतून झालाय, आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून घेतोय। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आहे माझ्याकडे, ती ॲड केली। तर अद्रक आणि लसूणची पेस्ट व्यवस्थित आपली परतून झाली आहे, त्या टायमाला आपण सगळ्यात पहिले धनेपूड ॲड करून घेतोय। तर माझ्याकडे इथं फ्रेश केलेली धनेपूड आहे, ती मी ॲड करते। 2 चमचे लागणार आहे आपल्याला। तर ही व्यवस्थित परतून घ्यायची, धनेपूड व्यवस्थित परतली गेली पाहिजे। त्याच्यानंतर आपण हळद पण लगेच ॲड करणार आहोत। धनेपूड परतत आली की, तर इथं माझी धनेपूड परतून झाली, तर हळद आपण ॲड करतोय। त्याच्यानंतर आपण आपल्याकडे टमॅटो प्युरी होती ती ॲड करतोय। तर ही कामं पटपट करायची या पद्धतीने। आता लाल तिखट एक ॲड करायचं, तर इथं माझ्याकडे 1 चमचा लाल तिखट आहे, ते ॲड करतोय मी। तर हे लाल तिखट व्यवस्थित परतून घ्यायचं। लाल तिखट झालं की दही ॲड करते इथं मी। इथं माझ्याकडे अर्धा कप दही आहे ते। तर हे सुद्धा व्यवस्थित जोपर्यंत आता दही मिक्स केल्यानंतर दह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली आपल्याला चालवत राहायचं आहे।
म्हणजे थांबायचं नाही. या पद्धतीने तर दही एकदा त्याचं तेल सोडायला सुरुवात झाली की मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर इथं आपला मसाला आहे त्याला व्यवस्थित तेल सुटलंय दही टाकल्यानंतरून. तर आता काय करायचं, पाणी ॲड करायचं. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत पाणी नाही ॲड करायचं, लक्षात घ्या. आणि मीठ एक ॲड करायचं. आता तुम्हाला जशी हवी आहे, थिक हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीने आपल्याला अंडा करी करायची आहे. तर त्याच्यामुळं आणखी थोडंसं पाणी मी ह्याच्यात ॲड करणार आहे. जवळजवळ 2 वाट्या मी पाणी ॲड केलं ह्याच्यात. तर तेवढं पाणी इनफ होतं, 2 वाट्या पाणी इनफ होतं याला. तर ह्याच्यात चवीनुसार आपण मीठ ॲड करतोय. आणि तर हे सगळं व्यवस्थित तर होऊ द्यायचं. एक 5 मिनटात एक उकळी येऊ द्यायची. शक्यतो झाकण न ठेवता उकळी येऊ द्या, छान लागते भाजी. त्यामुळं या पद्धतीने हवं असेल तर भाजी थिक हवी, म्हणजे थिक झाली अशी वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालेल. आता मी भाजीत गरम मसाला ॲड नाही केला. तुम्हाला हवं असेल तर नक्की करा, कारण आपल्या खड्या मसाल्यांनाच पुरेशी चव असते, त्याच्यामुळं ॲड नाही केला. तुम्हाला हवं असेल तर नक्की केला तरी चालेल, काही हरकत नाही. किंवा अंडा करी मसाला जो मार्केटमध्ये भेटतो तो ॲड केला तरी चालेल, काही हरकत नाही. आता भाजी एकदम व्यवस्थित झाली आहे. तर इथं अंडे मी फ्राय करून नाही घेतलेले, नुसते आतमधून कट करून घ्यायचे, जेणेकरून आतमध्ये तुमची ग्रेव्ही पोचली पाहिजे. हवे असेल तर फ्राय करून घेतले तरी चालतील, पण विशेष काही फरक पडत नाही म्हणून मी नाही घेतले. तुम्हाला हवे असेल तर नक्की घ्या. तर आता आपण सर्व अंडी ह्याच्यात ॲड करून घेतोय. तर मी एक एक हाताने ॲड करते, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. थोडीशी कसुरी मेथी एक ॲड करायची आता अंडे ॲड केल्यानंतरून. तर ही अंडी व्यवस्थित परतून घ्यायची या पद्धतीने. तर पहा, फ्राय नाही केली तरी त्याला कलर मेंटेन आहे त्याचा, म्हणजे आहे तसाही काही चेंज नाही झालेला. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आपण लगेच जेवत नाही, लगेच जेवणार असेल तर तुम्ही फ्राय करून घ्या. जेव्हा तुम्ही अंडी टाकता ना तर एक 10 मिनटं किंवा 15 मिनटं जरी ग्रेव्हीमध्ये असली ना तर ग्रेव्हीचा फ्लेवर त्याच्यात उतरतो. त्याच्यामुळे नाही तळली तरी काही होत नाही त्याला. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनटं अशीच ठेवायची आता आपल्याला या पद्धतीने. आता इथं माझ्याकडे कसुरी मेथी आहे. 2 मिनटं झाल्यावर आपण कसुरी मेथी एक ॲड करतो ह्याच्यात. खूप सुरेख लागते, सुवास त्याचा फ्लेवर, त्याच्यामुळं ॲड करायची, खूप सुंदर लागते. तर ही व्यवस्थित आता परत एकदा उलटा पलटून घ्यायची, परतून म्हणजे मिक्स करून घ्यायची, जेणेकरून कसुरी मेथीचा फ्लेवर सगळा लागावा. आणि मग आपण सर्व करणार आहोत. तर आता आपण भाजी आपली काढून घेतोय. मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने झाले. तर हे पहा, खूप सुरेख झाली आहे या पद्धतीने. तर पहा किती सुरेख दिसते. तर आधी मी सगळी अंडी काढून घेणार आहे आणि मग आपण भाजी त्याच्यावर ॲड करणार आहोत, जेणेकरून ते छान दिसावं म्हणून. तर चला सगळी भाजी मी अशीच काढून घेते. तर इथं धाबा स्टाईल आपली अंडा करी रेडी आहे. तर पहा किती सुरेख झाला आहे, टेक्स्चर पहा व्यवस्थित झाली आहे. तर तुम्हाला आपली अंडा करीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आणखी आपल्या चॅनलवर नॉनव्हेजच्या रेसिपीज आहेत, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी सुद्धा आहे, त्यामुळे नक्की जाऊन पहा. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.